नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खास करून जर तुम्हाला पोट सुटणं, तोंड बाहेर येणं, सतत गॅस, बद्धकोष्ठता किंवा वजन कमी होण्याची तक्रार असेल तर. कारण आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे जो ना कुठला महागडा सप्लिमेंट आहे, ना कुठला कठोर डाएट आणि ना जिममध्ये तासनतास घाम गाळण्याची गरज. आपण सकाळी उठल्यानंतर फक्त 1 ग्लास पाणी प्यायल्याने शरीराच्या आत साठलेला घाण, जुना कचरा, बद्धकोष्ठता आणि विशेषतः पोटावर साठलेली चरबी कमी होऊ शकते का, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल. अनेक लोकांना हे अशक्य वाटेल, पण योग्य पद्धतीने बनवलेलं आणि योग्य वेळी घेतलेलं पाणी शरीरावर कमाल परिणाम करू शकतं. आज मी ज्या उपायाबद्दल सांगणार आहे तो पूर्णपणे नैसर्गिक आहे, आयुर्वेदिक तत्वांवर आधारित आहे आणि यासाठी लागणारे सगळे घटक तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच असतात. फक्त योग्य पद्धत, योग्य वेळ आणि सातत्य गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे कमकुवत पचनसंस्था. जेव्हा पचन नीट होत नाही तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही. अर्धवट पचलेलं अन्न आतड्यांमध्ये साठतं, तिथे कुचतं आणि त्यातून गॅस तयार होतो. हाच गॅस पोट फुगवतो आणि हळूहळू पोट कायमचं बाहेर आलेलं वाटायला लागतं. अनेक वेळा ही चरबी नसून आतली घाण आणि गॅस असतो, पण दिसायला ते बेली फॅट सारखंच दिसतं. दुसरं मोठं कारण म्हणजे बद्धकोष्ठता. जर रोज पोट नीट साफ होत नसेल तर शरीरात कचरा साठत जातो. हा कचरा शरीरातून बाहेर न पडता आतच राहतो आणि हळूहळू चरबीसारखा थर तयार होतो. बद्धकोष्ठतेमुळे पोट जळ वाटतं, सुजल्यासारखं दिसतं आणि वजन कमी करणं खूप कठीण होतं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मंदावलेलं मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे शरीर अन्नाचं ऊर्जेत रूपांतर किती वेगाने करतं. जेव्हा मेटाबॉलिझम स्लो होतो तेव्हा शरीर कमी कॅलरी जाळतं आणि जास्त कॅलरी साठवायला सुरुवात करतं. ही साठवणूक सगळ्यात आधी पोटावर दिसायला लागते, कारण शरीरासाठी ते सुरक्षित जागा मानली जाते. चौथं कारण म्हणजे हार्मोनल असंतुलन, विशेषतः इन्सुलिन आणि कॉर्टिसोल. जर रक्तातील साखर वारंवार वाढत घटत असेल तर इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही. अशा वेळी शरीर साखरेला ऊर्जा म्हणून वापरण्याऐवजी चरबी म्हणून साठवतं. सतत ताणतणाव, झोपेची कमतरता आणि मानसिक तणावामुळे कॉर्टिसोल हार्मोन वाढतो, जो थेट पोटावर चरबी साठवतो. पाचवं कारण म्हणजे लिव्हरचं योग्यरित्या काम न करणं. लिव्हर शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्याचं आणि चरबी पचवण्याचं मुख्य काम करतो. जर लिव्हरवर जास्त ताण असेल, चुकीचा आहार, जास्त तेलकट अन्न किंवा सतत औषध घेतल्यामुळे तो कमजोर झाला असेल तर चरबी पचवण्यासाठी प्रक्रिया मंदावते आणि पोट सुटायला लागतं. सहावं आणि दुर्लक्षित कारण म्हणजे आतड्यांमधील अस्वच्छता. आयुर्वेदात याला आम म्हणतात. हे आम म्हणजे जुना साठलेला कचरा जो आतड्यांच्या भिंतींना चिकटून बसतो. हा कचरा फक्त पोट फुगवत नाही तर शरीराला आतून सुस्त बनवतो. त्यामुळे माणसाला सतत थकवा, आळस आणि जडपणा जाणवतो आणि वजन कमी करण्यासाठी इच्छाही कमी होते. शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीच्या सवयी. उशिरा झोपणं, लगेच उठून फोन पाहणं, सकाळी पाणी न पिणं, घाईघाईत खाणं, खाल्ल्यानंतर लगेच बसून राहणं, या सगळ्या सवयी हळूहळू पचनसंस्था बिघडवतात आणि जेव्हा पचन बिघडतं तेव्हा पोटाची चरबी आपोआप वाढायला सुरुवात होते. म्हणूनच मित्रांनो, फक्त व्यायाम किंवा कमी खाण्यावर लक्ष केंद्रित करून चालत नाही. जोपर्यंत पोट आतून स्वच्छ होत नाही, पचन सुधारत नाही आणि मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह होत नाही, तोपर्यंत पोटाची चरबी कमी होणं कठीणच असतं. म्हणूनच पुढे आपण जो उपाय पाहणार आहोत तो सर्वात आधी या मूळ कारणांवर काम करतो. मित्रांनो, पोट साफ नसेल तर वजन कमी होणं खूप कठीण असतं, कारण बंद नळीमध्ये कितीही स्वच्छ पाणी टाकलं तरी ते पुढे जात नाही. त्याचप्रमाणे जर आतड्यांमध्ये आधीच घाण साठलेली असेल तर तुम्ही कितीही पौष्टिक अन्न खाल्लं त्यातील पोषण शरीरात शोषलं जात नाही. यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्व मिळत नाही, ऊर्जा कमी होते आणि शरीर स्टोरेज मोडमध्ये जातं. म्हणजेच जे काही खातो ते साठायला सुरुवात करतं, विशेषतः पोटावर. त्यामुळे बेली फॅट कमी करायचं असेल तर सर्वात आधी पोट आतून स्वच्छ करणं गरजेचं आहे. आजचा उपाय हाच पहिला स्टेप आहे, गट क्लिनिंग, लिव्हर ॲक्टिव्हेशन आणि मेटाबॉलिझम स्टार्ट करण्यासाठी. हा
उपाय खास आहे कारण यामध्ये फक्त 3 साधे घटक वापरले जातात, पण त्यांचा एकत्रित परिणाम खूप प्रभावी असतो. हे घटक एकमेकांची ताकद वाढवतात आणि शरीरावर खोलवर काम करतात. हे पाणी पोट साफ करतं, गॅस कमी करतं, लिव्हरची स्वच्छता करतं, चरबी पचवण्याची प्रक्रिया वेगाने करतं आणि शरीराला हलकेपणाची जाणीव करून देतं. विशेष म्हणजे हे पाणी कुठल्याही रासायनिक घटकांशिवाय काम करत नाही. पचन आणि चरबी जाळण्याचा पहिला उपाय म्हणजे लवंग. ही केवळ चवीसाठी वापरली जाणारी मसाल्याची वस्तू नसून ती पचन संस्थेसाठी अत्यंत प्रभावी औषधी घटक आहे. आयुर्वेदानुसार लवंग शरीरातील जठराग्नी म्हणजेच पचनाची आग वाढवते. जेव्हा ही आग मंद होते तेव्हा अन्न नीट पचत नाही आणि त्याचे रूपांतर हळूहळू चरबीमध्ये होते. लवंग ही पचनाची आग पुन्हा प्रज्वलित करण्याचं काम करते. लवंग लिव्हरवर थेट परिणाम करते. लिव्हरमधून पित्त तयार होण्याची प्रक्रिया ती वेगाने करते. पित्त हा असा द्रव आहे जो शरीरातील चरबी तोडण्यासाठी आवश्यक असतो. जर पित्त योग्य प्रमाणात तयार होत नसेल तर कितीही कमी खाल्लं तरी चरबी कमी होत नाही. त्यामुळे लवंग अप्रत्यक्षपणे बेली फॅट कमी करण्यास मदत करते. याशिवाय लवंग पोटातील जंतू संसर्ग कमी करते. आतड्यांमध्ये जेव्हा हानिकारक जंतू वाढतात तेव्हा गॅस, ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठता वाढते. लवंगचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म हे जंतू नष्ट करतात आणि आतड्यांना स्वच्छ ठेवतात. त्यामुळे पोट सपाट दिसायला सुरुवात होते. लवंग शरीरातील सूज कमी करण्यातही मदत करते. अनेक वेळा पोट फुगलेलं असतं पण ती खरी चरबी नसून सूज असते. लवंग ही सूज कमी करून पोट हलकं आणि आत ओढलेलं वाटायला मदत करते. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसातच लोकांना फरक जाणवू लागतो. दालचिनी ही वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त प्रभावी आयुर्वेदिक घटकांपैकी एक आहे. तिचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. जेव्हा ब्लड शुगर वारंवार वाढते आणि कमी होते तेव्हा शरीर चरबी साठवायला सुरुवात करतं, विशेषतः पोटावर. दालचिनी इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते. याचा अर्थ असा की शरीर साखर लगेच ऊर्जा म्हणून वापरते, साठवून ठेवत नाही. यामुळे पोटाभोवती साठवणारी चरबी हळूहळू वितळायला सुरुवात होते. विशेषतः ज्यांना स्किनी बॉडी पण पोट बाहेर अशी समस्या असते त्यांच्यासाठी दालचिनी फार उपयोगी ठरते. दालचिनी पचनक्रिया सुधारते आणि अन्न आतड्यांमध्ये जास्त वेळ अडकून राहत नाही. अन्न जितका वेळ आतड्यांमध्ये अडकतो तितका जास्त कचरा तयार होतो. दालचिनी हा वेळ कमी करते आणि पोट स्वच्छ ठेवते. त्यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय दालचिनी भूक नियंत्रणात ठेवते. सतत काहीतरी खायची इच्छा, गोड खाण्याची सवय किंवा रात्री भूक लागणं या सगळ्या गोष्टी दालचिनी कमी करते. जेव्हा भूक नियंत्रणात येते तेव्हा वजन कमी होणं आपोआप सोपं होतं. तेजपत्ता बहुतेक वेळा फक्त चव वाढवण्यासाठी वापरला जातो, पण त्याचे औषधी गुण फार खोलवर काम करतात. आयुर्वेदात तेजपत्त्याचा वापर शरीरात साठलेल्या विषारी घटकांना नष्ट करण्यासाठी केला जातो. हे शरीराच्या आतड्यांमध्ये साठतात आणि पोट फुगण्याचं मुख्य कारण ठरतात. तेजपत्ता आतड्यांमध्ये साचलेली जुनी घाण हळूहळू सेल करतो आणि शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यास मदत करतो. त्यामुळे पोट साफ होण्याची प्रक्रिया नैसर्गिक होते. कुठल्याही जोर जबरदस्तीशिवाय रोज सकाळी समाधानकारक पोट साफ होणं हा याचा मोठा फायदा आहे. तेजपत्ता गॅस निर्मिती कमी करतो. अनेक लोकांना कमी खाल्लं तरी पोट फुगतं कारण आतड्यांमध्ये गॅस अडकलेला असतो. तेजपत्ता हा गॅस बाहेर काढण्यास मदत करतो आणि पोटातील ताण कमी करतो. त्यामुळे पोट सपाट दिसायला मदत होते. याशिवाय तेजपत्ता रक्त शुद्धी करण्यात मदत करतो. जेव्हा रक्तात विषारी घटक वाढतात तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर, केसांवर आणि एकूण ऊर्जेवर होतो. तेजपत्ता हा रक्त स्वच्छ ठेवून शरीराला आतून फ्रेश बनवतो. त्यामुळे फक्त पोट नाही तर संपूर्ण शरीरात हलकेपणा जाणवतो. हा उपाय तयार करणं खूप सोपं आहे, पण योग्य पद्धत पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. एक स्टीलचं भांडं घ्या, त्यात 2 ग्लास पाणी घाला. त्यामध्ये 1 लवंग, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्ता टाका. हे पाणी मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटे उकळा. पाण्याचा रंग थोडासा बदलला आणि सुगंध आला की गॅस बंद करा. पाणी गाळून घ्या आणि कोमट असतानाच सकाळी उपाशीपोटी हळूहळू प्या. हे पाणी फक्त सकाळी उपाशापोटी 1 ग्लास घ्यायचं आहे. दिवसभरात पुन्हा घेण्याची गरज नाही. 7 दिवस नियमित घेतल्यास शरीरात हलकेपणा जाणवू लागतो. पूर्ण परिणामासाठी किमान 21 दिवस सातत्य ठेवा, पण प्रमाण कधीही वाढवू नका.
हा उपाय बद्धकोष्ठता, गॅस, पोटाची चरबी, स्लो मेटाबॉलिझम असणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. पण गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता, पोटाचे अल्सर, जास्त ॲसिडिटी असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, शरीर आतून स्वच्छ असेल तरच बाहेरून बदल दिसतो. हा उपाय कुठल्याही चमत्कार नाही, पण योग्य पद्धतीने केल्यास शरीराला नैसर्गिकरित्या योग्य दिशेने नेतो. सातत्य ठेवा, संयम ठेवा आणि शरीराला वेळ द्या. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच सोप्या नैसर्गिक आरोग्यविषयी माहितीसाठी पुढचे व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.